आता यावर्षी अनेक अर्थक्वेक्स होत आहेत, अनेक प्लेन क्रॅशेस होत आहेत. तर काय सेन्स होत आहे, म्हणजे काय होणार आहे? माझ्या मते यावर्षी जपान आणि इंडोनेशियाच्या मध्ये जो काही समुद्री भाग आहे, तर तिथं पुन्हा एकदा खूप मोठा क्वेक होऊन सुनामी यायची शक्यता आहे यावर्षी. आणि सेकंड हाफमध्ये म्हणजे साधारण जुलै ऑगस्टमध्ये. आता अगेन आय प्रे की इतकं काही ते भीषण व्हायला नको. 2004मध्ये जसं अंदमान निकोबारपासून सगळ्याच लेवलला ती सुनामी ज्या ताकदीनं आली आणि जेवढी वित्तहानी आणि मनुष्यहानी झाली. पण परत आपण जर ओमकार हा विषय मांडला तर उ आणि म म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय. हां, क्या बात आहे. प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स पुन्हा तिथे येतोच आपण. सो कुठेतरी निसर्गतः निर्माण होणारं जे डिस्ट्रक्टिव्ह थॉट आहे, हा कुठेतरी ती इकोसिस्टीमच सेट करत असतो असं मला वाटतं. अनफॉर्च्युनेटली त्याच्यात खूप नुकसान होतं आणि खूप लोक जातात, हे मान्यच आहे. पण ते होणार होतंच किंवा असतंच. हे वर्ष मी मंथन आहे असं मानतो की जसं समुद्र मंथन होतं, तर ह्याच्यामध्ये सगळं घुसळूनच निघणार आहे. म्हणजे लोकांचे विचार, लोकांची वृत्ती, लोकांची कृती, आणि शेवटी नो डाऊट विजय होणार आहे. तो कुठेतरी एक महादेवाचा अवतार किंवा महादेवाला कुठल्या ना कुठल्या तरी रूपाने ते सगळं हालाहल घ्यावंच लागणार आहे स्वतःकडे, आणि शेवटी ते मंथनातनं ते सगळं सेटल होणार आहे. पण हे सेटल होईपर्यंत माझ्या दृष्टीनं ऑक्टोबर ते डिसेंबरचा कालावधी ह्या वर्षी आहे. म्हणजे तसं म्हटलं तर वर्ष संपतंच. आणि ह्यामधल्या ह्याच्यामध्ये कुठेतरी नैसर्गिक काही घटना घडणं किंवा कलॅमिटी ज्याला आपण म्हणतो. सो माझं मला आलेला एक सेन्स असा आहे की जुलै ऑगस्टच्या दरम्यान तो क्वेक होणार आहे. आणि आय प्रे की तो खूप मोठ्या लेवलचा हो, नाही इतकाही होऊ नये की बाबा सुनामी यावी आणि बराच परिसर आणि बराच जगातला जो भाग येतो तो त्या पाण्याखाली बुडून जाऊ नये, जसं अंदमान निकोबारला 2004 साली झालं होतं. आपल्याला माहिती आहे कारण अंदमान निकोबार आपल्या जवळ आहे. जे जिथं झालं तिथं ते जास्तच वाईट झालं होतं अनडाऊटेडली. पण असं एक प्रेडिक्शन आहे आता. लेट्स सी, म्हणजे लेट्स प्रे की असं काही खरं होऊ नये. पण होणार असेल तर ते तितक्या ताकदीने किंवा तीव्रतेनेही होऊ नये, एवढी एक प्रार्थना नक्की आहे.